मित्रांनो, आपण बरेच व्यवसाय बघत आलेलो आहोत, पण आजचा हा व्यवसाय थोडा वेगळा असणार आहे. बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये मैदानावर आपल्याला छोटे छोटे व्यवसाय पण आपल्याला दिसतात आणि त्यातीलच एक व्यवसाय आज आपण बघणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. थँक्यू, धन्यवाद. वेलकम. रेवण मोरे 1212 यूट्यूबवर माझं चॅनल आहे. बरं. सबस्क्राईब करा. आणि एक व्यवसाय म्हणून एक मी तुम्हाला सगळं प्रेरणा देतो. आपल्या प्रेक्षक बंधूंना, माझ्या चाहत्यांना, माझ्या लोकांना कसं होतं, व्यावसायिक म्हणून लोकांना वाटतं हलका धंदा, पण आहे ना कमी समजत नाही. कोणाला काही कमी समजायचं नाही. बैलगाडा क्षेत्र असं आहे, कोणाला कधी काही कमी समजू नका. कधी काय होईल सांगता येत नाही. कसं होतं, लोकांच्या काही मनात हे असतंय, पण संयम ठेवला ना एक ना एक दिवस येतोच. पण असं एक या जगातली कुठलीही गोष्ट असू द्या, कुठली एक काडी सुद्धा हलवली किंवा काय जरी झालं तरी वाया जात नाही. म्हणजे प्रत्येक केलेला प्रयत्न हा कधीच वाया जात नाही. तर मला सांगा की या व्यवसायाची सुरुवात कशी झाली तुमची? म्हणजे आधी काय करत होता तुम्ही? आधी मी गवंडी काम करत होतो. बरं. सर्व ऑलराऊंडर वेल्डिंग काम करतो. पण कसं आहे, कुठेही गेलं ना तरी कष्टाशिवाय फळ नाही. पण आता वय वाढतं वय आहे, त्यामुळे हा मी व्यवसाय निवडला. कारण का, आता एक तर राहिले थोडे दिवस आपलं, आणि थोड्या दिवसात काही ना काहीतरी करून दाखवायचं हे आपलं स्वप्न आहे. कसं होतं, एक तर महागाईचा दुःखाचा डोंगर आहे, त्याला साफ करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता बाकीकडे आपण अनेक व्यवसाय बघतो, पण तुम्ही हा व्यवसाय करायचं का ठरवलं? पहिला तुमचा व्यवसाय सांगा काय आहे ते. माझा व्यवसाय म्हणजे आता सध्याला बासुंदी चहा ब्रँड हाच लोकांचा प्रतिसाद आहे. लोक बी येतात, होत आहे म्हणून मी करतोय. हा व्यवसाय तुम्ही निवडण्यामागचं कारण काय? इतर व्यवसाय पण तुम्ही निवडू शकता असतात दुसरे आहेत की. माझ्याकडे व्यवसाय, मी ऑलराऊंडर आहे. वेल्डिंग काम करतो, गवंडी काम करतो, प्लास्टर तर एक नंबर. माझ्या जोडीला कोणी करू शकणार नाही. म्हणजे असं आता कसं होतं, शेवटी वाढते लोकसंख्या आणि नवीन नवीन आता लोक होत चाललेत ना, त्याच्यामुळे आपलं कसं असतं, दुसऱ्याला प्राधान्य द्यायचं. याची सुरुवात कुठल्या, म्हणजे कधीपासून तुमची सुरुवात झाली या व्यवसायाची? माझी आता जवळजवळ 4-5 वर्षाचा अनुभव आहे. बरं. या बासुंदी चहामध्ये. आता मी प्रत्येक ठिकाणी गेलो ना, चहाचं विचारपूस करतो. का तर काही ना काहीतरी स्ट्रिक्ट असते. 2000 लोकांच्या समोर राहायचं म्हणजे त्यातले कमीत कमी 10 ते 20 लोक चहावाले असतात. म्हणजे प्रत्येकाने एक स्ट्रिक्ट माइंडमध्ये साठवत गेलो, आणि आज मी बासुंदी चहा म्हणून एकदम फेमस झालेला आहे. आता तुम्ही चहा तयार करता, म्हणजे बासुंदी चहा म्हणून तुम्ही करता म्हणून फेमस आहे. तर जे महत्वाचं असतं त्यामध्ये ते काय असतं? स्ट्रिक्ट असते ना. कसं होतं, पडद्याच्या मागचं कुणी ते पुढे येत नाही. पडद्याच्या मागचं बराच काही इतिहास असतो, पण ते सांगत गेलं तर त्याचे झाकले मूठ लाखाची, त्याची किंमत राहत नाही, असा विषय असतो. कसं होतं, एकदा पिऊन पहा, मग तुम्हाला चव जिभेवर रेंगाळत राहिली तर समजून घ्या. आता तुम्ही आता संघर्ष, म्हणजे तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलाय, पण पडद्यामागचा संघर्ष सांगा. म्हणजे काय काय संघर्ष झाला यासाठी तुमचा? आता इथून पाठीमागचं सांगायला दिवस पुरणार नाही, रात्र बी पुरणार नाही. थोडक्यात म्हणजे कसं असतं, जो येणारा काळ, प्रत्येक वेळ हा नवीन काहीतरी सांगून जाते आणि वेगळाच अनुभव असतो. हा आतापर्यंतचा अनुभव एकही वंशपूर झालेला नाही, वेगळाच अनुभव झालेला असतो. कसं आहे, या क्षेत्रात, या बैलगाडा क्षेत्रात, या बैलगाडा क्षेत्राने माझं नाव मोठं केलं, नावलौकिक केलं. आज मला कोणी ओळखत नव्हते, आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला सर्वजण ओळखतात. यूट्यूब चॅनल कुठला आहे तुमचा? रेवण मोरे 1212. त्यावर काय तुम्ही काय काय टाकता? बैलगाडी क्षेत्रामधलं व्हिडिओ टाकतो, आणि काही लोक उजेडात येतात आपल्या चॅनल पाहून, पैरं होतात, आणि त्यांना समाधान वाटतं पाहून. तुम्ही अतिशय संघर्ष करताय. मला सांगा की एका दिवसात तुम्ही किती कप विकता चहा? आपलं कमीत कमी नाही म्हणायचं नाही तर 400 कप जातं. आपलं 400 ते 500 कप जातं. बस एवढंच झालं समाधान. थोडक्यात समाधान असावं माणसानं. किती किती मिळलं तरी लोकांना पुरणार नाही, आणि किती मिळलं तरी
लोकांचं काय म्हणणं आहे, म्हणजे चहा प्यायल्यानंतर त्यांचा काय बहुत प्रतिसाद असतो? प्रतिसाद आहे, एक नंबर प्रतिसाद आहे. हम्म. म्हणूनच आपण या बैलगाडा क्षेत्रात टिकलो. नाही तर आजपर्यंत किती धंदेवाले आहेत. म्हणजे टिकायचं कारण एवढंच, लोकांचा प्रतिसाद हेच आपलं प्रेम, सबस्क्रायबर हेच आपलं दैवत. आता तरुण पिढी पण व्यवसायाकडे होते, पण त्यांना कोणता व्यवसाय करावा हे समजत नाही. कसं होतं, माइंड आणि बुद्धी तल्लक ठेवायचं, काय विकतं आणि काय पिकतं यावर लक्ष ठेवलं ना तरच आज पुढच्या पिढीने आता तुम्ही एवढं फिरून चहा विकताय, पण कोणी पण एवढं सोपी गोष्ट नाही, म्हणजे वाटते आपल्याला एवढी सोपी गोष्ट. कसं होतं, फिरायचं बी एवढं नाही, पोट पण वाढलं नाही पाहिजे, म्हणजे एक व्यायाम पण होतो आणि एक तंदुरुस्त राहण्याचं कला आहे. मित्रांनो, आज जवळजवळ 2 किलोमीटर चालणं होतं माझं. व्यायाम करायची काही गरज नाही, पण तरी पण संध्याकाळचा व्यायाम करतो मी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल चहाची किटली आणि हातामध्ये कप आहेत, मागे ते हातामध्ये कप आहेत आणि दररोज ते फिरून, म्हणजे असा संघर्ष आहे, पण त्यांना व्यवसाय करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. बस. आणि तुमच्या मला सांगा की या व्यवसायामध्ये तुमच्या जीवनात कोणते कोणते बदल झाले? या व्यवसायात जवळजवळ माझं घरचं शेती, मुलाचं शिक्षण, संसार चालतो. बस एवढं काय पाहिजे आपल्याला, अजून काय पाहिजे, एवढ्यातच समाधान असावं. सरासरी किती कमाई होते म्हणजे महिन्याकाठी? मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरच्या हेला आहे. सरासरी महिन्याची किती कमाई होते यातून? आता कसे शेवटी महिन्याचा आपण टर्नओव्हर नाही केला, पण दिवसाचा टर्नओव्हर 2000 महिन्याचं जाऊ द्या. बरं तुम्ही शोधा, तुम्ही शोधा, तुम्ही शिका. चालेल. तुमची आता पुढची वाटचाल असणार, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, वेलकम. आणि असं तुम्ही व्यवसायातून म्हणजे तरुणांना पण प्रोत्साहन देता, सगळ्यांना माझ्याकडून संदेश मिळतो, लोकांना माझ्याकडून संदेश असा मिळतो की जगायचं कसं, जगा, उपाशी मरण. आणि व्यवसाय करताना लाजू नका. लाज कसली? लाज नाही. लाजला तो संपला, थांबला तो संपला, त्याचा कार्यभाग बुडाला, असे माझे नियम आहे. चालेल. धन्यवाद दादा. Thank you. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.